नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा ठिकाणी चाललो आहोत जिथे भक्तीचा आणि उत्साहाचा महापूर ओसंडून वाहतोय. हे ठिकाण आहे पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान श्री क्षेत्र वीर. कोथरूडमधून वीरला जाण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास लागतात. आता आम्ही कात्रजच्या बोगद्यामार्गे सातारा हायवेला लागलो आहोत. तिथून कापूर वळवून डावीकडे वळालं की आपण वीरच्या दिशेने जातो. लहान मुलींच्या पर्स 50 रुपये. चला चला कुठे घ्या. काळाच्या पडद्याआड दडलेली एक परंपरा, श्रद्धेचा असा रंग जो आभाळालाही गुलाबी करतो. हे आहे दक्षिण महाराष्ट्रातील तेजाचे प्रतीक श्री क्षेत्र वीर. शेकडो वर्षांपूर्वी साक्षात काळभैरवाने काशी सोडली आणि मुक्काम ठोकला तो नीर नदीच्या पवित्र घाटी. म्हस्कोबा महाराज, ज्यांच्या एका हुंकाराने अन्याय थरथर कापतो आणि ज्यांच्या एका दर्शनाने भक्तांचं आयुष्य उजळून निघतं. हे केवळ मंदिर नाही, तर हा एक जिवंत इतिहास आहे. जेव्हा माघ पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर येतो तेव्हा वीर नगरीमध्ये भक्तीचा ज्वालामुखी फाटतो. उंच उंच ससन काठ्या जणू आभाळाला स्पर्श करायला निघालेल्या आहेत. आणि हा गुलाल हा नुसता रंग नाही, तर हा म्हस्कोबाच्या भक्तांचा श्वास आहे. येथे जात पात विरघळते, उरतो तो फक्त चांग भलचा गजर. गुलालाच्या या वादळात प्रत्येकजण स्वतःला विसरून देवाच्या रूपात तल्लीन होतो. हेच ते वीरचे वैभव, जिथे भक्ती कडक आहे आणि श्रद्धा अथांग. बघा या गुलालाच्या छटा. यात कोणाची दुःख विरघळली आहेत, तर कोणाच्या इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद आहे. जेव्हा एखादा बाप आपल्या तान्ह्या लेकाला देवाच्या चरणी टेकवतो, तेव्हा त्या एका कृतीत पुढच्या पिढीची सुरक्षा आणि देवाबद्दलची श्रद्धा दिसते. इथे श्रीमंत गरीब असा भेदभाव उरत नाही. उरतो तो फक्त गुलालाने माखलेला एक भक्त. या गर्दीत कोणी कुणाला ओळखत नाही, पण तरीही प्रत्येकजण एकमेकांना सावरतोय. हीच ती म्हस्कोबाची शिकवण आहे. रंगात रंग मिसळतात, तशी इथे माणसं माणसात मिसळतात. जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी या मातीची ओढ आणि या देवरायाचा हात डोक्यावर असल्यावर काहीच अशक्य वाटत नाही. हा गुलाल अंगावरून झटकता येईल हो, पण मनावर जो भक्तीचा रंग चढलाय तो कसा पुसणार? प्रत्येक गुलालाच्या कानाकानात कोणाचं तरी मागणं आहे, कोणाची तरी गाराणी आहे. कोणी लेकरासाठी आले, तर कोणी म्हाताऱ्या आईबापाच्या आरोग्यासाठी. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, पण प्रत्येकाचा बाप मात्र एकच. या गुलालाच्या वादळात आणि चांग भल्याच्या जयघोषात काही अशीही माणसं आहेत जी स्वतःचं देहभान विसरून इतरांच्या सुरक्षेसाठी झटतायत. कोणी शिट्टी वाजून शिस्त लावतंय, तर कोणी टाळ वाजून भक्तीची साथ घालते. वीरच्या या यात्रेत प्रत्येकजण आपापल्या परीने या भक्तीच्या रंगात रंगून गेले. यात्रेचा हा शेवटचा टप्पा. हे फिरणारे पाळणे आणि खेळणारी मुलं पाहिली की वाटतं आयुष्यसुद्धा असंच आहे ना, कधी वर कधी खाली. पण जोपर्यंत आपल्या आयुष्याचा हा पाळणा म्हस्कोबाच्या चरणी सुरक्षित आहे, तोपर्यंत भीती कसली? या खेळण्यांतून आणि मुलांच्या हसण्यातून आज पुन्हा एकदा त्या हरवलेल्या बालपणाची भेट झाली. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ही ओढ कायम राहील. बोला म्हस्कोबाच्या नावानं चांग भलं.